ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे की शाळेच्या 3 बेल होत असत, पहिली बेल, दुसरी बेल आणि तिसरी बेल. बाळाराम आलाय. जनरली पहिल्या बेलच्या सुमारास काही थोडेसे विद्यार्थी यायचे, दुसऱ्या बेलला बरेचसे यायचे आणि तिसऱ्या बेलला एखादा उशिरायचा आणि त्याच्यानंतर अगदी एखादा उशिरायचा. त्याला आपण कसं ट्रीट करायचो ते आपण बघू. आता आपला जो कार्यक्रम होतोय त्याची एक ब्रीफ रूपरेषा मी तुम्हाला समजावून सांगतो. 9:30ला आम्ही सगळेजण आलेलो होतो आणि हॉलची अरेंजमेंट हॉटेलनी अतिशय व्यवस्थित केलेली आहे, ते झालेलं आहे. अरायवल ऑफ द स्टुडंट्स अँड टीचर्स, अलाउ टाइम टू सेटल डाऊन, हे झालेलं आहे सगळं. त्याच्यानंतर आता आपला ॲक्च्युअल प्रोग्राम सुरू होतोय. बेल होतील 1, 2, 3 जे मी सांगितलं ते. त्याच्यानंतर नॅशनल अँथीम होईल आपली, आणि जे आपल्यात जे टीचर्स आणि स्टुडंट्स, मुलं आणि मुली जे दिवंगत झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. त्याच्यानंतर एक श्लोक होईल देवेंद्रचा वगैरे, आणि मग दीप प्रज्वलन आपण आपल्या टीचर्सना सांगू की तुम्ही तुमच्या हस्ते करा. मग त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर मनोहरबाईंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचीही कॉपी त्यांना आपण देणार आहोत. त्या आणलेल्या आहेत आम्ही इथे. त्याच्यानंतर मोमेंटोज आपल्या दीपक देशमुखनी केलेले आहेत, ते मोमेंटोज आपण सर्व स्टुडंट्सना देणार आहोत. हे 50 वर्ष हे एक लँडमार्क इयर आहे आणि आपण सगळे इतके आनंदाने येतोय, तर त्याच्यासाठी हा मोमेंटो बनवलेला आहे. त्याच्यानंतर एक आम्ही शाळेचा स्क्रिप्ट प्ले बनवलेला आहे. त्याच्यात 3 मुलं मुली आहेत, विद्यार्थी किंवा मी आहे, लता आहे आणि अंजू आहे. तो आम्ही इथे करू. लेट अस वेट फॉर दॅट, कसा होईल ते. त्याच्यानंतर आपला माधव मोडक तबला वाजवणार आहेत, कविता आहे देवेंद्रची, आपला पटवर्धन पट्या सॉरी त्याचाही आहे, गणेश कामतचंही काही आहे. हे सगळं आपलं होईल 12:50 पर्यंत क्लोज होईल हे सगळं. त्याच्यानंतर टीचर्सना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सांगणार आहोत आणि लिटरली आपण सगळे त्याची नक्की वाट बघूया आणि ते काय सांगतायत हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. ते झाल्यानंतर लोक जेवणाची नक्कीच वाट बघत असतील. मागे सगळं बुफे लागलेलं आहे, लंगर आपण म्हणू त्याला. तो महत्त्वाचा एक कार्यक्रम आहे, तोही अतिशय मेनू आपल्या कोअर टीमनी डिव्हाइस केलेला आहे. सो ती गोष्ट होईल साधारण 1:30 वाजता. 1:30 ते 2:15 पर्यंत हा कार्यक्रम चालेल भोजनाचा. त्याच्यानंतर एक थोडंसं आपण रिलॅक्स करू आणि ग्रुप फोटो जेवणानंतर इमिजिएटली. सॉरी मिस्टेक, यू गॉट द कॅच. भोजनानंतर आपला ग्रुप फोटो होईल, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जमायचे. आणि मग कन्क्लुडिंग स्पीच शिरीष आहे तो देईल. आणि मग आपण फ्री टाईम ठेवलेला आहे, ज्यांना काही करायचं आहे, ज्यांना काही बोलायचं आहे ते फ्री टाईममध्ये करतील. सगळ्यांनी हजर राहू शकतात. कुणाला वाटलं असेल की नाही आपण लांब राहतो तर येऊ शकणार नाही, तर त्यांना आपण तेवढी अनुमती देऊया. तर असा हा ब्रीफ प्रोग्राम आहे. याचं कार्यक्रमाचं मॉडरेटर हेमा तासेन, शिरीष सोनी आहे. कदाचित प्रोग्राममध्ये तिने मला हात वर करून सांगितलं, संजय फार बोलतोयस, तर मी राग मानणार नाही, तसंच इतरांनी राग मानू नये कोणी. आणि आपला प्रोग्राम म्हणजे तसा टाइम बाउंड व्यवस्थित होईल, कारण भरगच्च आहे. मला खात्री आहे सगळेजण एन्जॉय करणार. लेट अस स्टार्ट नाउ. नंबर 1, 2, 3. साडीचा खूप आठवणी आहेत माझ्याकडे. आणि सगळ्यांना भेटायचं आहे मला. काय होणार, कशामध्ये बोलवलं माहित नाही. चल संजय गवळी मला फोन केला, आज शाळा भरला आहे. आलो धावत, मिळाला युनिफॉर्म, तो घातला आणि आलो. सगळ्या जुन्या मैत्रिणी पण भेटणार. नाही 50 वर्ष झाली, ते 50 वर्षाच्या आठवणी उजळणी होणार आहे आता. खूप मजा येणार आहे. आता किती लोक येतात बघूया. काहीतरी तो बोलला 40 एक लोक येतील असं सांगितलंय. मजा करूया, फुल मजा. हा धमाल.
हा चल ओके. हे बघा, आपण जेव्हा गंगा विहारमध्ये अगदी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा भेटलो म्हणून सगळ्यांनी आपापलं आपण काय करतो, कुठे असतो वगैरे सगळं सांगितलं होतं. माझ्यामध्ये त्यावेळेला सगळेजण नव्हतात तुम्ही, तर तसं कोणाला काही बोलायचं असेल ना तर जरूर हा वेळ आहे आणि आम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट पण आहे की कोण काय करतंय, कुठे आहे, तर जरूर तो वेळ तुम्ही वापरा आणि सांगा काय करायचं आहे. अरे आम्हाला पण आत्ताच बातमी लागली, आज शाळा धावत धावत आलो आम्ही. आत्ताच कळलं 50 वर्षांनी शाळा भरते म्हणून. अरे हा वा, अनेक विद्यार्थी येत आहेत म्हणजे न्यूज लागलेली आहे बरोबर. तुम्हाला हा अरे हा बघ, माधव मराठे आलेला आहे आणि तो नेहमीप्रमाणे उशिरा आलेला आहे. पाटील सर, उशिरा आलेला विद्यार्थी आहे, त्याला शिक्षा द्यायची का आपण? देऊया. होय, आल्या शिक्षा. आपण याला उभं करूया थोडा वेळ. आणि पूर्वी एक कन्सेप्ट होता, पट्टी आडवी ठेवायचे, ती पडली की परत. बरं, सर्व शिक्षकांचं स्वागत आहे मनापासून. मी आला तुमचा बहुमूल्य वेळ देऊन. वेळ आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल गिव्ह देम अ बिग हँड. आता काय, प्रथम राष्ट्रगीत होईल, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहूया आणि राष्ट्रगीत सगळ्यांनी आपण म्हणूया. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. बघा, 10वी पेक्षा 65व्या वर्षी मुलांमध्ये जास्ती जोश आहे हे जाणवलं. बरं, आता राष्ट्रगीत झालेलं आहे. राष्ट्रगीतानंतर सर्वप्रथम आपण श्रद्धांजली वाहूया. काही शिक्षक आपल्या नाही आहेत, पण त्यांची खात्रीशीर माहिती आमच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांची नावं घेत नाही आहोत. त्याच्यानंतर आपले विद्यार्थी आहेत, ते दिवंगत झालेले आहेत, त्यांची मी नावं वाचतोय. आचरेकर, सुनील हाटे, दिनेश घाट, दिलीप पाटील, अलका पारकर, साधना लिखिते. त्यांना पण एक 2 मिनिटं उभं राहून सर्वांना श्रद्धांजली वाहूया आणि मग आपला कार्यक्रम पुढे चालू करूया. ठीक आहे, बसा. आम्ही कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री गणेश मंत्राने आणि गुरु मंत्राने करावी अशी सगळ्यांची हे होती, इच्छा होती, त्याप्रमाणे करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः.
हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवी देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दरिद्र अवगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. धन्यवाद. आता आपण सर्वात प्रथम आपण दीपप्रज्वलन करूया सरांच्या हस्ते आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पाटील सगळेबाई कुलकर्णीबाई आणि सावंतबाई तुम्हाला परत एकदा 2च मिनिटं त्रास देतोय. तुम्ही जरा इथे प्लीज या स्थानापन्न तुम्ही तुमच्या जागेवर स्थानापन्न व्हा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु दीपप्रज्वलन झालेलं आहे त्याच्यामुळे अतिशय आपण मंगलमयी वातावरणात मंगलमयी वातावरणात आपण निश्चित प्रवेश केलेला आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे दीपप्रज्वलन हे सगळ्या शुभ कार्याची सुरुवात असते तशी झालेली आहे. आपला शिक्षक वृंद बसलेला आहे तर त्याचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचंय. नको 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 शॉल घातलेली चांगली ना. शोभा ठाकूर यांनी कुलकर्णीबाईंना मोमेंटो दिलेला आहे. मनोहरबाईंनी लिहिलेलं पुस्तकही दिलेलं आहे आणि शाल आहे. मी मधुमती टिळवे यांना रिक्वेस्ट करत आहे की तिने शॉल आणि श्रीफळ देऊन सर्वांचं रेळे मॅडमचं स्वागत करावे. रेळेबाईंचं स्वागत झालेलं आहे शाल श्रीफळ देऊन. यानंतर मी सीमंतनी ठाकूर हिला विनंती करते
की तिने येऊन शॉल आणि श्रीफळ देऊन सर मॅडमचे स्वागत करावे. हो, सावंतबाईंचे स्वागत करावे. सिमंतिनी ठाकूर इथून ये. तुषार पोरे यानंतर मी तुषार पोरे याला विनंती करते की त्यांनी पाटील सरांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावे. पटवर्धन चित्रा राणे पटवर्धन नाही ठीक आहे. तेव्हा जायचा राहिला मागे होतो. अंजू तूच दे. अंजू रेळेबाईनं तूच. रेळेबाईंना बुके द्या. थांबा आम्ही ठेवतो. तुम्ही आम्ही ठेवायची. अंजली जोशी कुलकर्णीबाईंना बुके देऊन त्याचं स्वागत करावं. श्रीकांत, पाटील सरांनी आपलं तोंड गोड करायला पेढे आणलेले आहेत, तर तू एक काम कर, तू सगळ्यांना पेढे दे आणि मला खात्री आहे त्यांचा पेढा तू आणलेल्या पेढ्यांपेक्षा जास्ती गोड आणि मधुर असणार आहे. आम्ही आणतो. टीचर लोक कुठेही मागे नाही आहेत. सावंतबाईंनी आपल्यासाठी खास गिफ्ट एक आणलेली आहे. ही खूप बहुमूल्य गोष्टी आहेत या. सध्या मोमेंटो आणि पेढे एक एक विद्यार्थ्याला बोलवू आणि मग देऊ. पेढा पाटील सरांनी आणलाय तो. तू देऊ मग. तू देतोयस का पेढे? दे दे. हा घेतो मी, मग घेतो. सावंतबाईंनी आणलेली गिफ्ट ही घ्यायचे. वासुदेव भडवलकर, सुनील जोशी, सावंतबाईंनी गिफ्ट दिले. बसून द्या बाई. नंदकुमार पवार घेऊन दे. मुलं पेढे घेऊन जातील. दिले. हा, नंदकुमार पवार, दीपक देशमुख, शिरीष सोनी. तुम्ही बसून द्या बाई, बसूनच द्या. सगळ्यांनी बसून द्या, काही प्रश्न नाही. आता ये देवेंद्र पाटील. शुभांगी सॉरी. इकडे शुभांगी ठाकूर, विद्या होंदूर. हा हो, विद्या होंदूर. घे ना. देवेंद्र पाटील चुकवलेला आहे पण त्यांना तरी देणार होतो आपण. मधुमती,
अजंता फार्मा सुनील पाटील, सॅसॅका सॅमसन सॅम्युएल कासुकर, विलास किणी, सुनील परब, सुनील पाटील सॉरी अजय जोशी, केळकर, बागवे, जहागीरदार एकेकाने हळूहळू पुढे यायचंय. शेखर रुमडे गुहागर रुमडे, शेखर शिरसाट, मांजरेकर नितीन, बाबा नेरुरकर, आनंद राऊळ यांचे परममित्र माधव मराठे, केतकर आणि संभाजी नाईक. आई गो काय बदललाय बाप रे. अजिबात ओळखला नाही तुला. शेखर शिरसाट, नितीन मांजरेकर, नेरुरकर, माधव मराठे, संभाजी नाईक, हो आला होता नाही पण तेव्हा मी नव्हतो तेव्हा नव्हतो. बोलू मग थोड्या वेळाने बोलू. संभाजी नाईक आलेले आहेत पुढे. संभाजी नाईक ना द्या. हेमा तासे पुढे. हेमा तासे, मिलिंद केतकर जा पुढे. कोणी राहिलंय का? तुषार पोरे, शेखर शिरसाट, अमित राय. अरे कोणी राहिलंय का? श्रीकांत पटवर्धन, अंजली जोशी, हॅलो. श्रीकांत, संजय कर्वे. हा या कार्यक्रमाची सर्वात महत्वाची व्यक्ती आहे संजय कर्वे. अरे जोरदार टाळ्या होऊन जाय. आता मांग काय आता पहिलं नाव झालं का? अरे मी राहिलो ना. कोण राहिलं? श्रीकांत पटवर्धन, लता मांका, श्रीकांत पटवर्धन,
हरीश बघत आलेला आहे. ये हरीश पुढे. तुषार छान आहे. तू राहिला. हरीश भगत. केळकर तुझं झालंय. तुम्ही दोघं एक मिनिट विचार. कोण? आणि त्यांना मग देऊ. आहे ना आता पोरे. हे कोणी राहिलंय का इथलं मोमेंटो आणि याचं? हो हो तुषार झालं. पोरे. सगळे झाले ना. गिरीश कामत. या मोमेंटो. गिरीश कामत आलेले गिरीश आहेत. कामत आहेत. झालं. मी काय म्हणतोय आता 10 मिनिटं ब्रेक घेऊ. माधव मोडसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. पुण्याहून माधव मोडक आलेले आहेत. त्यांना उशीर झालेला आहे. शिक्षा करायची का नाही आपण ठरवू. मग दुसरे मराठे आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे. बरं तुम्ही जरा मोमेंटो घ्या आणि आता आणखी एक लेट विद्यार्थी आलेला आहे. माधव मराठेला आपण शिक्षा केली. आता विद्या मराठे अगेन मराठे त्यांना मी इथे याची विनंती करतो त्यांनी त्यांचा मोमेंटो घ्यावा शिक्षकांच्या हस्ते. विद्या मराठेला शिक्षा झालेली आहे. आता तुला आम्ही करणार नाही शिक्षा पण मोमेंटो घे आणि विद्या मराठे. माझा नवरा संजय कुलकर्णी यांनी त्यांच्या आजीवर एक पुस्तक लिहिलं आहे माई नावाने, जे करोनामध्ये त्यांनी छोटे छोटे काय म्हणतात आर्टिकल्स असतात ना त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला जवळजवळ महिनाभर पाठवलेलं होतं. त्याचं पुस्तक स्वरूप केलं आणि ते मी प्रसिद्ध केलं आहे. ते मी देऊ इच्छिते सगळ्यांना. कलाकार गावडे आलेले आहेत आणि त्यांना पाटील सर मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत करतील. तुम्हाला काही तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर आपण कुलकर्णीबाईंकडून सुरुवात करूया. त्यांनी जे काय नाही ठीक आहे जे तुम्हाला वाटेल मनात येईल पासूनच बोला. उभं राहायची गरज नाही. नमस्कार. आज पहिल्यांदाच असे तुम्ही सगळे लोक 50 वर्षानंतर 10वी झालेले असे सगळे एकत्र भेटलेत आणि आम्हाला आठवणीने बोलवलं त्यामुळे मला खूप पहिला आनंद झालाय.
दुसरी गोष्ट, आम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून इथे संबोधलं जात होतं. आता तुम्ही आमच्या लाईनीत आला. आज तुम्ही आम्हाला इथे जे बोलवलं आहे तर त्यावेळेला मनोहरबाईंची तर आठवण होतेच पाहिजे. मनोहरबाई नेहमी म्हणायच्या की शाळा हे मंदिर आहे आणि त्यातील मुलं ही देव आहेत. आता खरंच सांगू का, आम्हाला रोज देव भेटत होते. रोज कधी आम्हाला असं बघावं लागत नव्हतं की आपल्याकडे देव नाही आहेत. तर मंदिरात जायला वेळ जरी झाला नसला तरी सुद्धा आम्ही तुमच्या इथे, आम्हाला रोज तुम्ही भेटायचे, आम्हाला त्याच्यातच आनंद वाटायचा. कधी एकदा स्पर्धेच्या वेळेला मी म्हटलं, बाई ही पोरं लवकर येत नाही. बाई एकदा चिडल्या होत्या आणि म्हणाले, पोरं काय म्हणता, तरी काही पोरकी मुलं आहेत का? शहाणे झालो तेव्हापासून आम्ही कधीच म्हटलं नाही. तर यानंतर आता रिटायर झाले आहात म्हणजे बाईंच्या भाषेमध्ये सांगायचं रिटायर. आपल्याला दुसरं टायर घातलेलं आहे. आता जोमाने आपण कामाला लागलो पाहिजे. घरात बसून आराम करायचा नाही. आता नातवंडांना काय, छोटी मुलं नसतीलच कोणाच्या, नातवंडांना शाळेत पोहोचवायचं, घरात कामं करायची, भाजीपाला आणायचा, त्याच्यावर आपल्या स्वतःच्याकडे लक्ष द्यायचं. रोज सकाळी लवकर उठून फिरायला जा, लोळत बसू नका, व्यायाम करा, संध्याकाळी फिरायला जा, मित्रमैत्रिणी गोळा करा. इतके दिवस जे कार्य आपल्याला करायला मिळालं नाही तर ते कार्य आपण करायचंय. ज्यांना ज्यांना म्हणजे आपल्याला जो मुद्दा होता तर त्याच्यामध्ये सुद्धा आनंद मांडला पाहिजे. काय रे करत होतो काम, नाईलाज असतो असं म्हणायचं नाही. तर मी आता परवा एक कविता रेडिओवर ऐकली. तुम्हाला आवडते का बघा, फार छान आहे. मी भाग्यवान समजते की मी शिक्षक झाले म्हणून. तर मी देवाचे अगदी आभार मानते. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की देवा फार छान केलंस, मला शिक्षक बनवलंस म्हणून. डॉक्टर बनवले असते तर नाराज चेहरे पाहावे लागले असते. इंजिनियर बनवलं असतं तर दिवसभर निर्जीव यंत्र पाहावी लागली असती. वकील बनवलं असतं तर इच्छा नसताना बोलावे लागले असते. बँक अधिकारी बनवले असते तर दुसऱ्याचं धन सांभाळत बसावं लागलं असतं. आणि विद्यार्थी म्हणजे देव कसा असतो त्याचे साक्षात रूप, निर्मळ हास्य, एव्हरीथिंग हे गार्डन. त्या देवा तू माझी किती काळजी घेतलीस रे, हे मला आत्ता कळलं. रोज विद्यार्थी रूपाने तुझं अनंत रूप दाखवलंस. दिवसभर माझ्याशी हसतोस, बोलतोस. खरंच मी किती भाग्यवान. मुलांची भाषा ऐकली की दररोज तुझी मला भेट होते. साधू संत किती जपजप करतात तरी तू त्यांना रोज भेटत नाहीस. या जन्मी तुला रोज भेटण्याची सेवा दिल्याबद्दल तुझे किती आभार मानू. म्हणून तर मोठे मोठे नेते पाहिले की लहान मुलांना भेटून त्यांना आनंद होतो. देवा तुझे आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नाही. देवा फार छान केलेस, तू मला शिक्षक बनवलेस. जरा जास्त बोलतच आहे पण मला एक विनोदी कविता वाचून दाखवायची तुम्हाला. फारच छान आहे, माझ्या मैत्रिणीने लिहिलेली आहे. तर पण माझ्यापेक्षा तिने छान लिहिलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकदा तरी या लोकांना वाचून दाखवावी. आता काय असतं की तुम्ही हे झालेत, रिटायर झालेत, बायकांना त्रास होतो पुरुषांचा. त्यांना काय वाटतं की आता बरं झालं, मोकळे झाले, पण इकडे जाऊ तिकडे जाऊ, खायला करू प्यायला करू. पण कसले आलेत ते पुरुष. लहर लहर त्यात किती रोज बदल बाई. घरात आहेत ना, त्यामुळे लहर लहर त्यात किती रोज बदल बाई. काय मी करू, कशी मी वागू, प्रश्न सुटतच नाही. लहर लहर किती रोज बदल बाई. कधी बसता पहाटे उठून, कधी जाते 9 वाजून. मलाच म्हणता काय ग तुझं काम आटोपलं नाही का अजून. लहर लहर किती रोज बदल बाई. कधी म्हणतात साधा आहे मी, कधी म्हणतात इस्त्री का नाही. काय मी करू, कसे मी आवरू, काही कळतच नाही. लहर लहर किती. आवडते तुम्हास ती म्हणून डाळिंबी उसळ केली. तेव्हा म्हणता मसाला भरून वांग्याची भाजी तू का नाही केलीस. कधी केली कोशिंबीर, त्या म्हणतात लोणचंच बरं. काय हवे तुम्हा कसं ठरवू,
काही सुचतच नाही. लहर लहर किती. कधी येता ऑफिसातून पोटात लागते भूक सपाटून. लाडू बेसनाचे पोहे बटाट्याचे काहीच पसंत नाही. नाही काही कळतच लहर लहर किती. कधी म्हणतात खर्चही कर तर कधी म्हणतात बचतही कर. कसे जीवनाचे बजेटच आखू. लहर लहर किती. त्या हिशोबच लागत नाही. फार तुम्ही रसिक म्हणून एक दिवस बसले नटून. माळणी गजरे शालूही नेसले तरी डुमकुद बघतच नाही. म्हणा ती लहर लहर किती. तरी कधी म्हणतात चल ग जाऊ संगीत सोबत नाटक पाहू. परी होता एक अंक घरीच म्हणती परतच जाऊ. तेव्हा ऐकून ठेवा. शेवटी संतापी रागावी येते आणि ती म्हणते ऐकून ठेवा एकदा सांगते रोज ही कटकट चालायची नाही. पाहून पाहून एकदास मी बाबांच्या घरी निघून जाईन. लहर लहर. वाह वाह. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी नाही मी म्हणत आहे तुम्हाला, आज तुम्ही आमचे मित्र आहात आणि म्हणूनच तुम्हा सर्वांबरोबर आज खूप खूप आनंद पण होतोय आणि बागडावंच वाटते. सगळं बाजूलाच बांधून टाकले. आज खो खो खेळावंच वाटतं पण आता ते मैदान नाही आहे त्यामुळे खो खो खेळू शकत नाही मी. पण एवढं मात्र वा 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 वा. अजून एक आला नाही विजय हिरोणकर. आणि मला आज एका गोष्टीचा नवल वाटते की आज समाजामध्ये दोन माणसं एकत्र येऊ शकत नाही आणि इथे तुम्ही 40 जण एकत्र आणि ते 50 जण दोन माणसांमध्ये एकवाक्यता होत नाही आणि आज तुम्ही 40 जण इथे उपस्थित झालं. खरोखर तुम्हाला या कार्यक्रमासाठी संपन्न करण्यासाठी इथे जो तुमचा ग्रुप तुम्ही तयार केलेला आहे आणि या ग्रुपनी जी संकल्पना सादर करून आज इथे उपस्थित केलं सगळ्यांना, खरोखर त्यांना माझे शतशः धन्यवाद. आज इथे आल्यानंतर शाळेच्या बऱ्याच आठवणी दाखवून झाल्या. टीचर रूममध्ये रिसेसमध्ये आम्ही एकत्र यायचं शिक्षिका आणि प्रत्येकीची खुर्ची ठरलेली असायची. चुकून जरी खुर्चीवर दुसरं कोणी बसलं की उठ ही माझी खुर्ची आहे असं म्हटलं जायचं. बिचारी बापडी कोणतरी उठायला आणि जाऊन आपल्या खुर्चीवर बसायचं. पण एक मात्र होतं, खूप खूप आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या सिनियर बोंद्रेबाई, देशपांडेबाई, बोकीबाई ह्या सगळ्या आम्हाला सिनियर होत्या. पण त्यांनी कधी आम्हाला असं ज्युनियर म्हणून लेखलं नाही, कधीच ज्युनियर म्हणून लेखलं नाही. रिसेसमध्ये आमचा एक डबे उघडल्यानंतर एक डबासबंद राऊंड परिषद घेऊन प्रत्येकीच्या पुढ्यात जाऊन उभा राहायचा आणि मग एखाद्या नवख्या पदार्थाची अगदी तारीफ केली जायची. आणि मग काही वेळेला रिसेप्टी काय मग त्याची आळवणी व्हायची. पण ते जे वातावरण, आनंदी वातावरण, कधी कधी मासळी बाजार भरायचा, कधी कधी राग रुसवे व्हायचे, नाही असं नाही, पण ते तात्पुरते. परत नंतर आम्ही आपल्या एक कधी आम्हाला आता दुजाभाव वाटला नाही आणि असं इतकं छान त्यावेळेचं टीचरमधलं वातावरण. विद्यार्थी पण आमच्यापासून कधी लांब आम्ही विद्यार्थ्यांना पण ठेवला नाही आणि विद्यार्थी आमच्या बरोबर सदैव राहिले. आपल्या काही अडचणी येऊन सांगायचे, त्याला कधी वाटलं तर मार्गदर्शन करत होतो. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये खरोखर ते प्रेमळ
आणि निर्मळाचं वातावरण होतं. आणि तेच आजही त्या गोष्टी सगळ्या आठवत आहेत. आज मला जेवढं या सगळ्या शालेय जीवनातल्या वातावरणातल्या आठवणी आठवत आहेत आणि मनावर वाटतं गेले ते दिन गेले. असं आज आपल्या या लोकमान्य विद्या मंदिरच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम संपन्न करतात त्याचं खूप मला भरून कौतुक वाटते आणि मी तेच तुमची रजा प्रिय विद्यार्थी आमची आठवण माईक जवळ घ्या. गेट टुगेदर कार्यक्रमात बोलावं होतं. तुमच्या सर्वांचे प्रथम अभिनंदन. तुमची 1975ची ही बदललेल्या नवीन अभ्यासक्रमाची बॅच म्हणजेच क्रिकेटमध्ये जसे ओपनिंग बॅट्समन दडपणात येतात तशा दडपणाखाली तुम्ही SSC परीक्षेला सामोरे गेला असाल. विशेष म्हणजे तुमची बॅच ही दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आणीबाणी काळातील बॅच म्हणून विशेष लक्षात राहिली. 50 वर्षापूर्वी तुम्ही सर्वांना शाळेच्या गणवेशात पाहिले त्यावेळी तुमचे वय 15 किंवा 16 वर्षाचे असेल. आज मी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणजे अंदाजे 65 वर्षाचे असताना पाहत आहे. या काळात तुमच्यात बरेच बदल झाल्यामुळे प्रत्येक वैयक्तिक ओळखताना गोंधळ होतो. सर्वसाधारण शालेय जीवनात हुशार विद्यार्थी तसेच मस्ती मजा करून धमाल करणारे विद्यार्थी सहज लक्षात जातात. बहुसंख्य विद्यार्थी प्ले ग्रुप, ज्युनियर KG, शिक्षक सिनियर KG, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कॉलेजमध्ये जाऊन शिक्षणाची सप्तपदी पूर्ण केली असतात. पुढे नोकरी किंवा व्यवसाय करून संसारात रममाण झाला असाल. बहुतेक विद्यार्थी रिटायर असतील. आता उर्वरित आयुष्यात शरीर ॲक्टिव्ह कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष द्यावे व तब्येतीची काळजी घ्या व मजा घ्या. आणि विशेष म्हणजे मी 60 वर्ष नोकरी केली कारण 1969 ते 2001 लोकमान्य विद्यालय आणि 1969 ते 2001 रेगेस क्लासमध्ये तेवढीच. म्हणजे सकाळी लोकमान्य विद्यालय कधी आणि दुसऱ्या दिवस रेगे क्लासमध्ये. त्यामुळे कधी कधी विद्यार्थी वेळ टाकतो रेगेच क्लास नाही मी लोकमान्यचा. काही वेळा विद्यार्थी मला स्वतःहून सांगायचं नाही मी सर लोकमान्यच आहे विद्यार्थी पण ठीक आहे बाबा म्हटलं सरळ कारण माझा गोंधळ व्हायचा नेहमी. त्यामुळे कदाचित आणि असे बरेच विद्यार्थी म्हणजे आता आणि मी बहुतेक माटुंगा भागात फिरत असतो कारण माझ्या बँका ज्या आहेत सर्व माटुंगा वगैरे असं मी नेहमी फिरत असतो. त्यामुळे तुमच्यापैकी बरेचसे चेहरे असे दिसतात. पण कधी कधी काय असतं गोंधळ झाल्यामुळे लक्षात नाही. विशेषतः मी लेडीजच्या बाबतीत तर कधी करत नाही कारण कधी कधी काय गोंधळ होतो. एकदा मी असेच एका व्यक्ती माझी बहीण होती मी नव्हती म्हणजे सॉरी म्हटलं. त्यावेळी कधी जर तुम्ही असे माटुंगा भागात दिसलात तर कधी ओळख द्या नक्की द्या. कारण आमची वय झाल्यामुळे स्मरणशक्तीमध्ये असं कधी गोंधळ होतो. कधी कधी आमच्या घरातील व्यक्तीला पण पटकन ओळखायला होत नाही असं होतं. तर ऑल द बेस्ट. पाटील सर 81. सर्व शिक्षकांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. छान आपल्याला आधी आशीर्वाद दिलेले आहेत. चला आतापर्यंतचा प्रोग्राम अतिशय सुंदर होतोय पुढेही होणार आहे. सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी इथे समोर स्थानापन्न व्हावं म्हणजे त्यांना पुढच्या कार्यक्रमाचा छान आस्वाद घेता येईल. हा ते आपण हलवू ना इथे बसू दे. नाही आय थिंक हे हलवूया आपण त्यांना इथे बसूया कम्फर्टेबल राहतील. मिलिंद केळकर, जयेश जागीरदार, मराठे प्लीज स्थानापन्न व्हा. आपली पुढची स्क्रिप्ट आता चालू होणार आहे. मंडळी सर्वजण आपण जमलेलो आहोत आता इथे. आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी जागृत होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही आमचा एक छोटासा प्रयत्न आहे हा की आम्ही एक शाळा तुमच्या पुढे उभी करतोय. त्याआधी मला एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे. मनोहरबाईंनी स्वतः त्यांचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर ही जी पुस्तकं आहेत ती आम्ही काही पुस्तकं वाटलेली आहेत. त्यांनी त्यांचं 3रं अपत्य असं पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे पहिला त्यांचा मुलगा आनंद मनोहर, दुसरी अरुणा आणि 3रं अपत्य म्हणजे लोकमान्य विद्या मंदिर. हे त्यांनी आपल्या अपत्यासारखं
जोपासलं सगळं. आता ही पुस्तकं तुम्ही घेऊन जायचे, कुणीही घेऊन जा, एक्सचेंज करा. वाचून झाल्यानंतर मात्र दुसऱ्या मुलाला किंवा मुलीला फॉरवर्ड करा, पडून ठेवून देऊ नका कुठे. काही प्रती मी ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि 2 कॉपीज मी पुण्याच्या लोकांसाठी ठेवलेल्या आहेत. पुण्यामध्ये मला वाटतं 4-5 लोक आहेत. विद्या आहे. हा, तुम्ही सर्क्युलेट करा. मला वाटतं आत्ताच देणं त्यांना योग्य आहे. हा, आत्ताच. कॉपी इथेच संपेल. हो हो, आत्ताच दे. नाही ग, संपेल ते. हा, दे. आणि तुम्ही एक्सचेंज करा. पुण्याच्या या कॉपीज आहेत. नाही, तुम्हाला मिळाले त्यांना. हा, म्हणजे त्या तुम्ही अशोक बर्वे वगैरे आहेत लोक, त्यांना त्यांच्यावर एक्सचेंज करा. चला आता आपण मग शाळा सुरू करायची. नक्की. ऑल द बेस्ट. हॅलो हॅलो हॅलो. तर आता आपण बऱ्याच वर्षांनी शाळेत भेटत आहोत, तर जुन्या आठवणींना आता उजाळा नको का द्यायला? हो ना, अगदी बरोबर. अरे संजय, मला सांग, आपल्या मनोहरबाईंनी या शाळेची वास्तू कधी बांधली? मला नक्की आठवत नाही, पण आपली शाळा मात्र चालू झाली 1952 साली. तेव्हा काही शाळेची बिल्डिंग वास्तू अशी नव्हती. त्यांनी आपल्या घरातच चालू केली. त्याच्यानंतर लोकमान्य नगरातल्या अनेक काही लोकांनी आपापल्या खोल्या शाळेसाठी उपलब्ध करून दिल्या. त्याच्यानंतर त्यांचा जो पॅसेज आहे बिल्डिंग मधला, तिथे सुद्धा शाळा भरत होती. म्हणजे त्या काळात 1952-53च्या काळात हे असं सगळं अलाउड होतं. पूर्ण बिल्डिंगची, शाळेची बिल्डिंग अशी वास्तू असावी असं अध्यारोत नव्हतं. आणि मुलांनाही आणि पालकांना मुख्य म्हणजे चालत होतं की बाबा छोट्याशा शाळेत घालावं. आणि ह्याच्यात त्यांना अनंत आर्थिक आणि प्रशासनिक अडचणी आल्या आणि त्या अडचणींचं विस्तृत वर्णन त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे. ते आपण वाचलं की आपलं मन खरंच भरून होतं. आपण खरंच किती सुखी आहोत, किती आपल्या समोर रेडीमेड गोष्टी प्लॅटरवरती आलेल्या आहेत, हे आपल्याला ते पुस्तकच वाचून कळतं. आणि ते तुम्ही वाचा, पुस्तक सर्क्युलेट करा, मला खात्री आहे. आणि मुख्य म्हणजे सर्व लोकांना मान्य असलेलं मंदिर म्हणजे लोकमान्य विद्या मंदिर, हे अगदी सर्वार्थाने खरं आहे. म्हणजे कोणी मला विचारलं, अरे शाळा कुठची, स्कॉटिश चांगली काही चांगली, तर मी म्हणतो आपली शाळा डून स्कूल्सपेक्षा चांगली आहे. कारण ती आपली शाळा आहे आणि म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. आणि ह्या शाळेतनं मला आठवतंय लहानपणी आपण रडलो शाळेत जाण्यासाठी, पण शाळा संपल्यानंतरही आपण रडलो. आणि म्हणजे 10वी 11वीत अरे आपली शाळा सुटली. म्हणजे वैयक्तिक माझ्या याच्या अनुभवाने सांगतो की शाळेचा आपला जो अनुभव तो एकदम वरच्या पीचचा होता. त्याच्यानंतर डहाणूकर टोटल फ्लॅट कम्पेअर, म्हणजे सचिन तेंडुलकरनी बॅटिंग करून गेल्यानंतर, मी नाव घेणं ते दुसऱ्या एखाद्या प्लेअरनी बॅटिंग केल्यासारखं झालं. त्याच्यानंतर परत कंपनीत वर्किंग वॉज फाईन, फॉरगेट दॅट. तर असं हे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, बरोबर ना? खरंच आपण खूप नशीबवान आहोत. 1965 सालापासूनचा काळ हा सुवर्ण काळ होता आणि सर्व आपण मराठी विद्यार्थी होतो. बहुतांश सर्वच मराठी विद्यार्थी होते. त्यामुळे सर्वांच्या घरची तसेच सामाजिक परिस्थिती खूपच मध्यम असल्या कारणाने साधी आणि सरळ होती. अभ्यासाबरोबर संस्कार ही संकल्पना सर्वच शिक्षक आचरत होते. एकदम बरोबर. याचा आपल्याला पुढील जडणघडणीत खूपच फायदा झाला. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि गुरुदेवो भव हे आपण सर्वथा अनुभवले आहे. खरं तर आपले सगळे शिक्षक आपले पालकच होते, नाही का? तू अगदी बरोबर म्हणालीस. तू आपला प्रवास योग्य होतोय ना, हे आपल्या पालकांबरोबरच शिक्षकांनाही त्यांचं तेवढं श्रेय देणं योग्य आहे. म्हणजे यात मनोहरबाईंचं सटीक नेतृत्व आलं, धनुसरांचा वचक आला, पागेबाईंचं प्रेम आलं, बेलुरकरबाई आणि सरांचं प्रदीर्घ योगदान आलं. आणि बाय द वे बेलुरकरबाई आपल्या शाळेतल्या पहिल्या शिक्षिका आहेत आणि पहिल्यांदी त्यांनी विनामूल्य शिक्षण देण्याचं मान्य केलं होतं.
बिग हँड टू देम असं कोणी सध्याच्या काळात करणार नाही. डेव्हिड सरांची स्काउटची शिस्त आली तर मोडक सरांचं राष्ट्रप्रेम आलं. रेळेबाईंची शास्त्र विषय शिकवण्याची तळमळ आली. आणि पाटील सर म्हणजे काय, गणितासारखा वृक्ष विषय ते एकदम सोपा करून सांगतात. खरंच पाटील सरांचे गणित म्हणजे हा खेळ फॉर्म्युल्यांचा. आणि सावंतबाई तर शाळेच्या विद्यार्थिनीही होत्या, त्यामुळे मुलींमध्ये त्या खूपच प्रिय होत्या. त्यांचा रागही आम्ही अनुभवलेला आहे. तर कुलकर्णीबाईंना PT विषयात फारच रुची होती आणि जराही त्यांना ढिसाळपणा आवडायचा नाही. येस, मला आणखी एक आठवलं. येस हे मी मुद्दामून म्हणतोय, याच्यात कावलेबाईंचं इंग्लिश इंग्रजी आलं. जे इंग्लिश इंग्रजी पूर्वी काय आपलं शुद्ध तुपातलं मराठी इंग्लिश होतं, पण कावलेबाईंचं म्हणजे आपण इंग्लंडला जाऊ असं काय वाटायचं. बरं, यानंतर किती शिक्षक वृंदांची नावं घेऊ. रायकर, नाईक, दामले, फडके, देशपांडे, रेडी, साले, टेंबे, देसाई, कदम, मेडेकर या सर्व शिक्षिका, तसेच पंडित सोनावडेकर, ठाकूर असे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन बहुमूल्य आहे. वरील यादीत ना कुणाची नावं बुद्ध्याच गाळलेली नाहीयेत, पण एखाद्या शिक्षकाचं नाव गाळलं असेल तर क्षमा करावं. तसंच शिक्षकांव्यतिरिक्त आपला सेवक वर्ग जो होता, यात सोमा होता, गोविंदा होता, मामा होते, बाळकृष्ण होता, गोविंदा होता, रुक्मिणीबाई होती. यांना सुद्धा, यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला खूप आपुलकी वाटायची आणि ते अतिशय प्रेमळ होते मदतनीस म्हणून. बरोबर संजय, अगदी योग्य बोललास. अरे शिक्षकांनी तर आपल्याला पूर्ण जीव ओतून शिकवले, कधीही प्रोफेशनलशिप दाखवली नाही किंवा शिक्षकी पेशालाच मरून आपल्यातला माणूस घडवला. आज तर आपल्याला कोणी विचारलं की शाळेने तुम्हाला काय दिले, तर आपण अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की शाळेने आम्हाला आदर्श जीवनशैलीची भावना सोपवली. शाळेने कधीही पालकांकडून अवास्तव पैशांची मागणी केली नाही. नामांकित शाळेच्या बरोबरीने ध्यान दिले. त्यामुळेच आपल्यातले जवळजवळ सगळेच जण चांगले नागरिक बनले आहे. खरं बोलीस संजू. पालकांना कधीही प्रश्न पडला नाही की आपल्या मुलांची शाळा बदलावी. सर्वच भावंडे एका शाळेत शिकत होती. आज आपण सर्वजण उत्तम नागरिक आहोत, शिक्षित आहोत, भावनाप्रधान सुद्धा आहोत. जवळजवळ सर्वच मंडळींचे संसार उत्तम चालू असून लोकसंग्रहही खूप मोठा आहे. एकमेकांना आधार देण्याची वृत्ती आपण आज जोपासू शकत आहोत. आणि एनकेन प्रकाराने पैसा कमविणे अशा प्रकारचे स्वार्थी शिक्षण आपल्याला कधीही दिले गेलेले नाही. संजय, काय रे, तुला या शिक्षणाचा कधी बोजा वाटला का? बोजा कधीच नाही. अरे शाळा म्हणजे हसत खेळत शिक्षण घेण्याचं मंदिर असंच होतं. शिक्षक ना, माईक जरा चालू नाही का, शिक्षक खूप मिळून मिसळून वागत, हास्य विनोद करत शिकवित. प्रसंगी एखादा तास गोष्टींचाही घेत असत. मला आठवतंय, देसाईबाई नावाच्या आपल्याकडे बाई होत्या. त्या देसाईबाईंना मुलं आग्रह करायची, बाई भूतांची गोष्ट सांग एखादी. आणि ती भूतांची गोष्ट त्यांनी सांगितली की रात्री आम्हाला झोप येत नसे, बहुतांश मुलांना झोप येत नसे. शाळा म्हणजे शिक्षणाबरोबर मजा मस्ती आलीच ना, त्याची काहीतरी मजेशीर घटना असतीलच तुझ्याकडे. आणि गंमत म्हणजे अशा घटना नसतील ना तर शिक्षण एकदम सपक आणि बोरिंग होईल. पण तसं जसं कॉर्पोरेटमध्ये म्हणतात की वर्क अँड एन्जॉय हॅपीनेस, ही शाळेने कधीच अंमलात आणलेली होती ही गोष्ट. बरं, याच्यात काय माहितीये, मुलं आपल्या स्वभावानुसार गमती जमती करायची, दंगामस्ती करायची. पण शिक्षकही कधीतरी तेही विद्यार्थी होते, त्यांनी या गोष्टी केल्या असतील, त्याच्यामुळे ते आम्हाला ऍडजस्ट करायचे. आता याच्यात आवाज काढणं, खाचकुईली आणणं. मला आठवतंय वर्गात एकदा खाचकुईलीचं गोंड आणलं होतं शेतातून समोरच्या, आणि सगळ्या वर्गामध्ये ते पसरवलं होतं. बाई आल्या, मला नाव नाही घेत, आणि मुलं ताट झाली बघून, शांत, पिंड ऑफ सायलेन्स का दिलं. सगळीकडे मुलं हिंडतायत, कुणालाही खाज आली नाही. ते गोंड नव्हतंच खाचकुईलीचं अल्टिमेटली. त्याच्यानंतर मला आठवतंय पाटील सरांनी आम्हाला प्रयोगशाळेत नेलं होतं एकदा. तिथे एक सापळा होता.
पाटील सरांनी आम्हाला सांगितलं होतं की मुलांनो सापळा आहे, घाबरू नका. पण जेव्हा पाटील सर त्या प्रयोगशाळेत गेले, पाठोपाठ मुलं गेली, तेव्हा त्या सापळ्याचा हात असा होता आणि खडू त्याच्या तोंडात अशी तिकडे. पाटील सरांनी सांगितलं तुम्ही अतिशय महान आहात, तुम्ही घाबरणार नाही. तसंच ना दुपारचे मुलांचे उद्योग होते, इंडस्ट्रियल इस्टेट होते आपल्याकडे काकडणे. तिथे मुलं जायची, अभ्रक काढायला जायची, आणि ते अभ्रक काढून अनंत वेळा ते आणलेले, परंतु ते अट्रॅक्शन कधी कमी झालं नव्हतं. ते खाजवायची, चकचकी ते व्हायचं. त्याच्यानंतर तिकडे आपल्या शाळेच्या जवळ एक चेटकिणीचा बंगला होता, तिथे मुलं त्या चेटकिणीला बघायला जायची. अतिशय भीतीदायक बाई होते, तुला आठवत असेल, मी एकदाच बघितले तिला आणि त्याच्यानंतर परत बघायचं डेअरिंग नाही झालं. त्याच्यानंतर पॉइंटर आणणं ही एक गोष्ट होती. धनु सरांनी सांगितलं पॉइंटर आणा. एका मुलाला सांगितलं होतं, 8 मुलं जवळजवळ तो पॉइंटर आणायला गेली आणि असा ह्या पोझिशन मध्ये तो पॉइंटर आणला गेला. धनु सरांनी म्हटलं अरे बाबा काय चाललंय हे, असं पोझिशन कसली असते माहिती आहे. त्याच्यानंतर कासूकर आलेला आहे आज, मला आठवतंय एकदा खूप गडबड चालली होती वर्गात आणि धनु सर खूप बिझी होते. ते आपल्या 3ऱ्या मधल्या 2 जिने होते, सगळ्यांना माहिती आहे. आणि कासूकर त्या खिडकीच्या खालती बसलेला होता. धनु सरांनी हात असा आत घातला त्या खिडकीतून आणि एक फटका कासूकरच्या कानाखालती दिला. लोकांना कळलं नाही आवाज कसला. कासूकर बधीर झालेला होता, शेजारी पत्की बसलेला होता आणि आम्ही बघितलं धनु सर 2ऱ्या जिन्यानी खालती उतरत आहेत. पण केवळ धनु सर होते, कडक होते, म्हणून एवढ्या 600 मुलांना शिस्त लावणं हे सोपं होतं, नाही तर खूप कठीण गेलं असतं. त्याच्यानंतर मोडक सर सुद्धा अतिशय राष्ट्रप्रेमी होते. लेले मला आठवते, लेले वंदे मातरम चालू होतं आणि लेले असा गदगद 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 असा हलत होता, हसत होता. सगळी मुलं आजूबाजूची बघतायत. मोडक सरांनी वंदे मातरम परत काहीही केलं नाही. ते झाल्यानंतर ते पुढे गेले आणि खाडकन लेलेच्या जाळ काढला. तो जाळ काढल्यानंतर फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ I don't think Lele would have dared to do any fun in वंदे मातरम. तसंच काय व्हायचं की तिथे एक मॅटर्निटी होम होतं. मॅटर्निटी होमच्या गेटवरती, गेटच्या पलीकडे गुरखा असायचा. मुलं काही नाही, गेटवरती उभी राहायची आणि त्या गुरख्याला हात करायचा. तो गुरखा भयंकर भडकायचा. पहिल्या तो काहीतरी फेकायचा, काठी फेकायचा. मग तो एकदा शाळेत आला आणि मग भयंकर गडबड उडाली. या अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर कधीतरी ॲटम बॉम्ब शाळेत फुटायचा आणि ॲटम बॉम्ब फुटायचा आणि सगळी गडबड व्हायची, असा प्रकार व्हायचा तो. हा बोल. हा येस. सॅमसन सॅम्युअल कासूकर, राजेंद्र बळीराम तांडे, विद्या गजानन मराठे, संजय त्रिंबक कर्वे, अंजली शशिकांत जोशी, शिरीष दिवाकर सोनवी वगैरे ही अशी सगळी मंडळी. या वडिलांची नावं सुद्धा माहिती होती आणि बऱ्याच वेळा असं होतं वडील शिकतायत असं वाटत. दळवीला पकडलं. आणि या अशा त्याच्यामुळे ना एकदम सगळा एकोपा होता. बरं, नागपंचमीचं मला आठवतंय, शाळेत कधी पहिल्यांदा सुट्टी द्यायची नाही. त्याच्यानंतर दगड यायचा शाळेत, खळलं खटक. ते खळलं खटक झालं की हरताळ सारखं व्हायचं. शाळा सुट्टी द्यायची, मुलं वाटत बघत असायची, अरे दगड कधी येतं. आणि मग शाळेने सुट्टी द्यायची हे केली. त्याच्यानंतर काय ते का पटवर्धन आहे का आपला उभा, देशपांडे बाईंनी याला गृहपाठ दिला होता आणि गृहपाठ याचा तयार नव्हता. देशपांडे बाईंनी याच्याकडे वही मागितली. हा म्हणाला घरी विसरलोय. देशपांडेनं बाईंना माहिती होता जरीवानामध्ये राहतोय. त्यांनी सांगितलं जा तू आणि घरून घेऊन ये. हा माणूस गेला. त्याच्यानंतर घरी शाळेत परत आला. बेल व्हायच्या आधी 1 मिनिट आणि काय सांगितलं कारण घराला कुलूप आहे. देशपांडे बाईंचा टोटली नाईलाज झाला आणि त्यांनी अक्षरशः नमस्कार केला. बाबा
आता तुझ्यापुढे उद्या मात्र नक्की घेऊन ये, उद्यापर्यंत कुलूप उघडेल. अशा ना अनेक किस्से आहेत आणि ते अंजू सगळं सांगत बसलो ना तर अजून संध्याकाळपर्यंत बसू आपण. खरंच संजय, या सर्व गोष्टी ऐकून खूपच मजा आलेली आहे आणि आपण एखाद्या सिनेमासारख्या साऱ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिलेल्या आहेत आपल्या. आणि आपण आता शालेय जीवनात परत डोकावलं. मला एक सांग की ही परत एकत्र येण्याची कल्पना कोणाची आहे? सांगतो तुला. 2016ला पहिला मेळावा आपला गंगाविहारमध्ये झाला आणि त्याच्या आधी ना सगळी माई माटुंग्यातली मंडळी तर फ्रिक्वेंटली भेटत होती आणि जहागीरदार, पोरे, तांडेल, सोनी, सुनील पाटील, विजय हे सगळे नेहमी बोलायचे, हा चला भेटायला पाहिजे, आपल्याला भेटू चला भेटू. आणि म्हणजे मीटिंग इज डिफर्ड टू अ नेक्स्ट मीटिंग, याच्यामध्ये काही नाही व्हायचं. मग शेवटी जहागीरदारनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि वंदना चितळेंनी तिला खूप हे केलं, पुश केला की नाही ह्या वर्षी घ्यायचं. त्याच्या डिसेंबर 2016ला आपलं पहिलं हे झालं. हो, पण तेव्हा नुसतंच पहिल्यांदा ग्रुप फॉर्म झाल्यानंतर नुसतंच गुड मॉर्निंग गुड नाईट असलेच मेसेजेस फिरत होते. मग नंतर जेव्हा आपण पहिल्यांदा गंगाविहारमध्ये 2016 साली भेटलो, त्याच्यानंतर दरवर्षी आपण भेटत झालो. पण नंतर काही दुसऱ्या वर्षी आपण ठाण्याला क्लो हॉटेलमध्ये भेटलो, त्याच्यानंतर मग आपण पिकनिकला गेलो. असं काही ना काही आपण दरवर्षी आपण भेटतच गेलो आणि आज आपण आपल्या बॅचच्या 50व्या वर्षी आपण पोहोचलो आहोत. आणि ना आपण आउटडोअर पिकनिक सुद्धा केल्या. वाशिमला गेलो, त्याच्यानंतर उंबरगावला गेलो, त्याच्यामध्ये टी शर्ट्स वगैरे वाटले, या सगळ्या गोष्टी आपण केल्या. रिअली नुसतेच गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेजेस व्हॉट्सअपवर फिरत होते आणि मग वंदना चितळेंनी आग्रह धरला की आपला पहिला मेळावा हा झालाच पाहिजे आणि तसा तो डिसेंबर 16ला झाला देखील. आणि परत 2017ला गंगाविहारमध्ये आपण भेटलो आणि हे सतत असंच एकमेक भेटत राहणं नुसार झाटा तोच राहिला. आणि त्यामुळे आपण एकदा संजय, तुला आठवतं का आपण एकदा उंबरगावला एक ओव्हरनाईट पिकनिक सुद्धा केली होती? मजा आली होती. खूपच सेवा मजा आली होती. आणि दरवर्षी गंमत माहित आहे का, प्रत्येक जो गेट टुगेदर होतं ना ते वरच्या लेवलला जात होतं. त्याच्यामुळे हा गोडवा सतत वाढत राहणार आहे. आणि आजचा हा लँडमार्क म्हणजे मार्क आहे 50वा आणि हा अतिशय चांगला होतोय याचा आपल्याला सगळ्यांनाच आनंद आहे. आणि तुम्हाला सांगतो दिवस कसे सरतात. 50 वर्ष झाली शाळा सोडून, पण मेंटली आम्हाला शाळेच्या अजून आठवणी तितक्याच जागृत आहेत. आज आपले सर्व शिक्षक आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जमलेले आहेत. आणि आता आपण हा कार्यक्रम पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आणि पुढच्या कार्यक्रमाकडे नाही तर आपणच बोलत राहिलो तर लोक म्हणतील अरे बराच वेळ स्टेजवरती बसून राहिलेली आहे ती मंडळी, दुसऱ्यांना चान्स कधी देणार. तेव्हा आपण आपली खुर्ची सोडूया. जनरली खुर्च्या कोणी सोडत नाही. धन्यवाद. आणि शिक्षक जसे विद्यार्थ्यांना शिक्षा करतात तशा मनोहरबाईंनी सुद्धा शिक्षकांना शिक्षा केली. एकदा म्हणजे ठाकूर सर आणि मी या ठिकाणी बोरिवलीला नॅशनल पार्कमध्ये पावसाळी ट्रिप काढण्याचं ठरवलं. त्यासाठी ठाकूर सरांनी काही नावं नेमली आणि त्यामध्ये ट्रीपसाठी सर्व सकाळी मुलं जमा झाली आणि बऱ्याच त्यात मुली होत्या. अर्थात पाऊस खूप पडला आणि बाईने ती ट्रीप कॅन्सल केली. कॅन्सल केल्यानंतर सुषमा येडेकरची बहीण ते सर्व डबे काढले. ठाकूरचं म्हणा ट्रीप रद्द केली आहे, तुम्ही आता तुमच्या घरी जा. ठाकूर म्हणा आपण डबाडला काय करायचं, पण आपण मलबारीला जाऊया. मी आणि ठाकूर सर बसमध्ये मलबारीला बसले. सुषमा येडेकरने काय पाठीवरच्या बसने मलबारीला, त्याला कळलं ते पाटील सरांनी मलबारीला चालले. तर सुषमा येडेकरने त्या ग्रुपला सर्व मलबारीला आणलं. संध्याकाळी सुषमा येडेकरच्या आईने फोन केला बाईला की ट्रीप गेलेली अजून मुलं आली कशी नाही. अरे बापरे, ट्रीप तर कधीच रद्द केली. काय झालं अक्षरशः नंतर मग थोड्या वेळाने मग नंतर त्यांना कळलं की असं असं झालेलं आहे प्रकरण. मग मनोहरबाईंनी दुसऱ्या जेव्हा ठाकूर सरांनी मला बोलवलं
की म्हटलं काय झालं, म्हटलं आम्ही ट्रीप रद्द केली, मुलांना घरी जाऊन सांगितलं आणि मी आणि पाटीलचं फक्त दोघं जण आम्ही मलबारीला गेलो डबे खायला तिकडे. पण हे पण आमच्या पाठीमागून आले, म्हणजे काय नाही तुम्ही आता तिथे उभं राहायचं केबिनमध्ये. 10-15 मिनिटं केबिनमध्ये उभं ठेवलं आणि म्हणजे जाऊन सांगितलं. म्हणजे अशी शिक्षकांना पण नवनवीन शिक्षक केले. तर ही माहिती आम्हाला नव्हती, बरं झालं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे काय झालं, शिक्षकांनाही शिक्षा होते ही एक नवीन माहिती कळली. पुढे काय झालं मग ते आले का आणि गंमत म्हणजे ना, आमच्या याच्यात पाटील सर म्हणजे हिरो होते. त्यांनी क्रिकेट वगैरे, त्यांनी पुनीन ठाकूर सरांनी क्रिकेटसाठी खूप इनिशिएटिव्ह घेतला होता, मला आठवतंय. आणि सचिन तेंडुलकर मी शिकवला होतो, पण त्याचा आणि माझ्या काही वेळा जमला नाही. शेवटी माझा एक विद्यार्थी कदम म्हणून त्यांची ट्युशन सुरू केली. रेगेसरी सचिन तेंडुलकरची मला ट्युशन दिली होती हो या ठिकाणी.